धंग्या नांगरणीपर्यंत परत जाऊणार आपण गावाला काय का म्हणजे काय तुला या बंगल्याबद्दल काही माहित नाही वाटतं काय 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 तो बंगला डेंजर म्हणतात काय म्हणतोस हाव तर हे सगळ्यांना बनवायच्या गोष्टी आहेत. घरातून काय चोरीला जाऊ नये ना म्हणून लोक अशा काड्या टाकतात. आणि तुला सांगतो मला या घराबद्दल काहीच वाटत नाही बघ. अरे माझ्या समोरची गोष्ट आहे माझ्या स्वतःनं डोळ्यानं पाहिलं का माणसाला ए बाबा आपल्याला काय करायचंय तुला या घरात राहायचंय का नाही तसं नाही ना. पण फक्त चल तर चल बाप्पा माझ्या बाबाचं काय जाऊ राहिलं कोणी केलंय हा चालू कोणी केलं आम्ही तर आपलं काम करत होतो साहेब तुम्हाला कल्पना आहे तुम्ही काय केलंय त्याची काय झालं साहेब नाही आम्ही फक्त साफसफाईच करतो. हा ग्रामोफोन मी आजपर्यंत बऱ्याच जणांना दाखवला कोणालाही जमलं नव्हतं चालू करायला तुम्ही करून दाखवलं थँक्यू सो मच थँक्यू. हे पैसे ठेवा थँक्यू. आणि तुमचा नंबर जोशींकडे देऊन ठेवा परत काही काम असेल तर मी नक्की सांग बरं थँक्यू येतो साहेब आई मावशीनी बोलवलंय तुला. आई काय करतेस तू? हे नासलेलं दूध पेल्यात का घेतलंस? आई अशी का वागतेस तू? बाजूला हो अगं हे दूध नासलंय तुला दिसतंय ना? बाजूला हो आई काय चाललंय तुझं? काय करतेस तू? ओके 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 तुला मावशीने बोलवलंय जरा जाऊन भेटतेस का तिला? आई तू जातेस ना मावशीकडे? मी कशाला जाऊ? ती येते का आपल्याकडे? जा तिला जाऊन सांग ती जोपर्यंत आपल्या घरी येत नाही तोपर्यंत मी तिच्या घरात पाऊल टाकणार नाही. एवढं बोलवलंय तर जरा
एकदा जाऊन बघ ना. नाही म्हटलं ना एकदा. आई पण तिने गार्गी, तू मावशीकडे जा. तिला बरं वाटतंय की नाही ते बघून ये. तिला काय हवंय नकोय ते नीट बघ. स्वाती थांब. मागे फिर. ये पुढे. थांब. गांधी, मी तुला जे काम सांगितले ते कर. हं? कर. स्वाती ये पुढे. ये माझ्याकडे. ये ये चल माझ्याकडे. म्युझिक. मावशीने काय शोधायला सांगितलं नेमकं? रवी इथे कशी आली?
शोध मला हा लपंडावाचा खेळ तुला खेळावाच लागेल. 48 49 50 घरी जायचं. डाव पूर्ण केल्याशिवाय नाही जाता येणार. मला घरी जायचंय. मला घरी जाऊ दे ना प्लीज. माझ्या घरचे खूप काळजी करत असते. माझा फोनही बंद आहे. मला माहितीये तू कुठे लपली. मी पाहिलंय तुला. मी इकडे. प्लीज माझा मोबाईल द्या. माझा मोबाईल. स्वाती, चहा. अगं झालाय माझा. असू दे ग, परत घे. असंही बरेच दिवस झाले तू माझ्या हातचा चहा नाही घेतला. घे. बर गरम. घे ना. कसा झालाय? मस्त झालाय. तुझ्या इतका छान जमत नाही मला. अगं असं काही नाही. तुझं डोकं दुखतंय का? हो, सकाळपासून खूप ठणकतंय. बाम लावून देऊ? नाही, आता बरं आहे. बरं माझं जाऊ दे. तू घरी केव्हा येणार आहेस आमच्या? येईन ना. गार्गी आली ना की आपण जाऊया. नक्की ना? कारण गेले काही दिवस तू आमच्या घरी यायचं टाळतीयस. हो, तुला मी आता सांगितलं ना, आज तुमच्या घरी मी नक्की येणार. स्वाती, मी ना आज आवरावर करत होते तेव्हा ना मला गार्गीचे लहानपणीचे फोटो सापडले. तिच्या दुसऱ्या बर्थडेचा फोटो असेल बहुतेक. अच्छा. हो, दुसराच वाढदिवस होता. तुला आठवतं? सुनील भाऊजींनी खूप फुगे आणले होते. एक फुगा फुगवताना तो फटकन फुटला. गार्गी एवढी घाबरली, भोकाडच पसरलं तिने. आठवलं? हो, आठवतंय. एवढी रडत होती की मला सोडायलाच तयार नव्हती. तर काय दिवस होते ते. काय ग, अशी का बघतेस? काही नाही. अगं, बरेच दिवस झाले विचारायचं होतं. गार्गीच्या ऑफिसमधला तो निलय ना, तो तुला कसा वाटतो? मला आवडतो तो. तुलाही तसंच वाटतंय ना? गार्गीशी एकदा बोलायला पाहिजे. नाही, नको. गार्गीच्या मनात असेल ना तर ती नक्की बोलेल याविषयी आपल्याशी. बघूया बोलते का ते. स्वाती, तू बस जा.
मी आली. हं? अगं तू कुठे चालली? माझं एक महत्वाचं काम आहे, मी लगेच येते. तू बस, चहा संपव. हं? आले, महत्वाचं काम, लगेच आले. थांब गार्गी. डबी उघडू नकोस. का? देवाऱ्याजवळ ठेव. मी सांगितलं ना, डबी देवाऱ्याजवळ ठेव. मावशी, मी सांगते ते कर. डबी ठेव तिथे. मावशी हे सगळं काय आहे? ही डबी- गार्गी, तू जाऊन स्वातीकडे बस. मावशी माझं ऐकून घे. मी तुला सांगते, जा आणि स्वातीकडे जाऊन बस. मावशी हो, पण माझं ऐकून तर घे. त्या दिवशी ज्या दिवशी मी लवकर येणार होते ना तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी, त्यावेळेला मला माझ्या पर्समध्ये ही डबी मिळाली आणि ती मी जेव्हा उघडली तेव्हा मी त्या मृत्युंजय बंगल्यात जाऊन पोहोचले आणि त्या दिवसानंतर मला ती डबी सापडलीच नाही कुठे. ती आत्ता मिळतीये. गार्गी, तुला भास झाला असेल. नाही मावशी, मी विचार करून करून दमले. कुठे असेल, काय असेल, खूप शोधली, कुठेच मिळाली नाही ती. आणि मला एक कळत नाही की या डबीचा आणि त्या मृत्युंजय बंगल्याचा काय संबंध आहे. गार्गी, मी तुला काय सांगितलं? स्वातीकडे जाऊन बस. तिकडे जास्त गरज आहे तुझी. मावशी मी बसते तिकडे जाऊन, पण मला सांग, ह्या डबीबद्दल तुला काही माहिती आहे का? हो, म्हणजे गार्गी, मी तुला काय सांगितलं? तुला ऐकायचं नाहीये का? जा आणि स्वातीकडे जाऊन बस. जा ना बाळ, तुझी तिथे जास्त गरज आहे. जा. लॉकेट, लॉकेट शोधायला हवं. कुठे ठेवलं असेल लॉकेट? असं लॉकेट शोधायला लागले तर अख्खा दिवस लागेल.
सुरेश सुरेशने लॉकेट चोरलं. आता तरी या डबीपासून धोका नाही.